Hello everyone and a warm welcome to this class. Hope all of you are enjoying the story of भोली. भोली जी स्टोरी आहे तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि असं वाटत असेल की आता पुढे हिच्या स्टोरीमध्ये काय होईल, ही काय करेल. चला वाचूया आपण स्टोरी भोली. तर जेव्हा रामलाल म्हणतो आपल्या बायकोला की मुलगा चांगला आहे, सगळ्यात चांगला आहे, पैसेवाला आहे, पण तो माझ्या वयाचा आहे आणि त्याचे मोठे मोठे मुलं आहे आणि तो लंगडवूनही चालतो. तर त्याची आई म्हणजे त्याची बायको जी आहे ती त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते आणि म्हणते की तर काय झालं माणसांकरता तर 50 एक वयाचं तर काही म्हणजे की गोष्टच नसते. त्यांचा तर पैसा पाहिला जातो आणि सगळं पाहिलं जातं आणि त्याहून सगळ्यात मोठी गोष्ट की तो हुंडा नाही मागत आहे आणि जे आहे त्याला ह्याच्या अजूनपर्यंत हिच्या दागधब्ब्यांच्या बाबतीत माहित नाही आणि की ही कशी मूर्ख मुलगी आहे. तर म्हणून आता लग्न करून द्या, नाही तर हिचं लग्न जीवनभर नाही होणार. येस, बट आय वंडर व्हॉट भोली विल से. तर वडील म्हणतो की हो, हे तर ठीक आहे, पण मला असं वाटतं की भोली काय म्हणेल? व्हॉट विल दॅट विटलेस वन से? शी इज लाइक अ डम काऊ. तर आई म्हणते, पहा कशी आई आहे. आई म्हणते की ती मूर्ख मुलगी काय म्हणेल? ती तर अगदी गायीसारखी आहे, जिचे काही तोंडच नाहीये. मे बी यू आर राइट, मटर्ड रामलाल. तर रामलाल म्हणतो की बहुतेक तू ठीक म्हणतीये. In the other corner of the courtyard, Bholi lay awake on her cot and listened to her parents' whispered conversation. तर दुसरीकडे एका कोपऱ्यामध्ये जे आहे कोर्टयार्डमध्ये अंगणामध्ये त्यांची मुलगी भोली झोपलेली असते. झोपलेली म्हणजे लोळलेली असते ती आणि जागलेली असते. आपल्या बेडवरती, आपल्या कॉटवरती आणि सगळं आपल्या आई-वडिलांचं संभाषण जिथे लोकं हळू बोलत असतात सगळं ऐकत असते. म्हणजे तिला सगळं कळून जातं की असं सगळं होणार आहे. Bishambarnath was a well-to-do grocer. He came with a big party of friends and relations with him for the wedding. तर विशंभरनाथ जो असतो तो काय असतो खूप मोठा ग्रॉसर असतो चांगलाच म्हणजे ग्रॉसर म्हणजे किराण्याची दुकान असते आणि तो तिथे एक खूप मोठ्या पार्टी बरोबर म्हणजे खूप साऱ्या लोकांबरोबर आणि आपल्या मित्रांबरोबर रिलेटिव्ह बरोबर रिश्तेदारांबरोबर तो तिथे येतो लग्नाकरता. A brass band playing a popular tune from an Indian film headed the procession. तर जसे की बँड बाजा असतो तर बँड बाजावाले पुढे चालत होते आणि ते लोक एका फिल्मचं चांगलं गाणं कोणचं वाजवत होते. जसे की हे लोक वाजवतात मेरे यार की शादी है आणि अशा टाईपचे. तर असे गाणे वाजवत हे प्रोसेशन चाललं होतं. विथ द ब्राईड ग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स आणि जो ब्राईड ग्रूम म्हणजे की जो नवरदेव होते जो दुल्हा होता तो जे आहे बसला होता घोड्यावरती एका डेकोरेटेड हॉर्सवरती एका सजलेल्या घोड्यावरती बसला होता. रामलाल वॉज ओव्हरजॉयड टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. तर रामलाल जो आहे तो खूप प्रसन्न झाला इतकं मोठं म्हणजे की पॉम्प अँड स्प्लेंडर इतकं म्हणजे की भव्य दिव्य सगळं जे आहे त्या लोकांना पाहून. ही हॅड नेव्हर ड्रीम्ड दॅट हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. त्यांनी कधी स्वप्नातही नाही सुचलं होतं की त्याच्या चौथ्या मुलीचं अशा प्रकारचं इतकं मोठं भव्य लग्न होईल. भोलीज एल्डर सिस्टर्स हू हॅड कम फॉर द ओकेजन वर एनव्हियस ऑफ हर लक. तर भोलीच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या ज्या की तिच्या लग्नासाठी आल्या होत्या त्या तिच्या एनव्हीएस म्हणजे की जेलस होऊन गेल्या, जळण झाली त्यांना तिच्या भाग्यावरती की इतकं मोठं असं शानदार लग्न होत आहे. वेन द ऑस्पिशियस मोमेंट केम द प्रीस्ट सेड ब्रिंग द ब्राईड. जेव्हा ते मुहूर्त आलं तर जो पुजारी होता जो लग्न लावणारा होता तो म्हणाला की ब्रिंग द ब्राईड की मुलीला आणा. भोली क्लॅड इन अ रेड सिल्कन ब्रायडल ड्रेस वॉज लेड टू ब्राईड्स प्लेस नियर द सेक्रेड फायर. आता भोली लाल रंगच्या कपड्यांमध्ये जे दुल्हनचे कपडे असतात तशा कपड्यांमध्ये तिथे तिला जिथे आणायचं होतं ब्राईड्स प्लेस नियर द सेक्रेट फायर जे आग जवळ जिथे आणायचं होतं तिला म्हणजे की तिथे फेरे वगैरे घेतले जातात तिथे तिला आणलं जातं. गार्लेंड द ब्राईड वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ. तर बिशंबरनाथला तिचा एक मित्र म्हणाला की चला चला माळा घाला मुलीच्या गळ्यामध्ये. गार्लँड म्हणजे काय असते माळा. द ब्राईडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मॅरीगोल्ड्स. द ब्राईडग्रूम म्हणजे जो दुल्हा होता तर त्यांनी काय केलं बिशंबरनी आपल्या हातात जो माळा होती येलो मॅरीगोल्ड्स म्हणजे गेंद्याची माळा होती ती उचलली आपल्या हातात. अ वुमन स्लिप्ड बॅक द सिल्किन वेल फ्रॉम द ब्राईड्स फेस. एका बाईनी तिचं जो घुंगट होता जो घुंगट तिने ओढला होता तिला हलकेसे जे आहे मागे ओढलं तिच्या चेहऱ्यावरनं. विशंभर टूक अ क्विक ग्लान्स. विशंभरनी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. द गार्लँड रिमेन पॉइज्ड इन हिज हँड्स. पॉइज्ड म्हणजे काय? इन अ फिक्स्ड पोझिशन. तर ती जी माळा होती ती त्याच्या हातात जशी तशीच राहून गेली. म्हणजे तो असा माळा घेऊन उभाच राहून गेला तिचा चेहरा पाहत. द ब्राईड स्लोली पुल डाऊन द वेल ओव्हर हर फेस. आणि मग ब्राईड जी दुल्हन होती तिने परतसे आपल्या चेहऱ्यावरती ते जे घुंगट होतं ते परत टाकलं.
हॅव यू सीन हर, सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम. तर त्यांनी बिशंबरनी आपल्या मित्राला विचारलं, काय तू तिला बघितलंस? शी हॅज पोक मार्क्स ऑन हर फेस. तिच्या चेहऱ्यावरती तर पूर्ण धब्बेच धब्बे भरलेत. सो व्हॉट, यू आर नॉट यंग इदर. तर तो म्हणतो, तर काय झालं, तू पण बडा जवान आहेस, तू पण तर इतक्या वयाचा आहेस. मे बी, बट इफ आय एम टू मॅरी हर, हर फादर मस्ट गिव्ह मी ₹5,000. पण तो म्हणतो, हो ठीक आहे, होऊ शकतं, पण तरी जर मी हिच्याशी लग्न करेन तर हिच्या वडिलाला मला ₹5,000 द्यावे लागतील. रामलाल वेंट अँड प्लेस्ड हिज टर्बन, हिज ऑनर ऍट बिशंबर्स फीट. तर म्हणजे जी पगडी होती रामलालनी ती त्याच्या पायावर ठेवून दिली. जे त्याचं पगडी म्हणजे काय, सन्मानाचं एक प्रतीक असतं, त्याचं जे ऑनर होतं ते त्याच्या पायावर ठेवून दिलं. डू नॉट ह्युमिलिएट मी, सो टेक ₹2,000. तो म्हणतो की मला अशा प्रकारे ह्युमिलिएट नका करू, पुट टू शेम, म्हणजे मला असं लाजीरवाणं नका करू सगळ्यांसमोर, आणि तुम्ही ₹2,000 घेऊन घ्या. नो, 5,000 और वी गो बॅक. तर तो म्हणाला की नाही, 5,000 नाही तर मी वापस चालला जाईन. कीप युअर डॉटर, तू आपल्या मुलीला आपल्या जवळ ठेव. बी अ लिटल कन्सिडरेट प्लीज, इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज. तर तो म्हणतो की प्लीज थोडं तर काही कन्सिडरेशन करा, तुम्ही असं कराले तर मी गावात आपला चेहरा नाही दाखवू पावेन. देन आउट विथ 5,000. तर तो म्हणतो, मग आण 5,000. टीअर्स स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस, त्याच्या डोळ्यातनं पाणी अश्रू निघत होतं. रामलाल वेंट इन, ओपन द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स. तर तो आत गेला आणि आपल्या तिजोरीतनं ₹5,000 रडत रडत त्यांनी आणले. ही प्लेस द बंडल ऍट द ब्राईडग्रूम्स फीट, आणि त्यांनी त्या नवरदेवाच्या पायावरती जे आहे ते पैसे ठेवून दिले. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस अपियर्ड अ ट्रायम्फ स्माईल. तर बिशंबरचा जो लालची चेहरा होता त्याच्यावरती एक जसं की विक्ट्री, जसं की त्यांनी जीत हासिल केली असे त्याला स्माईल आली. ही हॅड गॅम्बल्ड अँड वन, जसं की त्यांनी कोणचं गॅम्बल केलं असेल, जुवा खेळला असेल आणि त्याच्यामध्ये तो जितून गेला. गिव्ह मी द गार्लँड, ही अनाऊन्स. तर त्यांनी म्हटलं, द्या आता मला माळा द्या. Once again, the veil was slipped back from the bright face, but this time her eyes were not downcast. तर एकदा परत तिची जी घुंगट होतं, वेल म्हणजे काय, घुंगट असतो जो होता, पडदा जो होता तो हटवला गेला तिच्या चेहऱ्यावरनं. आणि पण यावेळेस जे आहे, दुल्हनचा जो चेहरा होता, तिचा मुलीचा जो चेहरा होता, तिचे जे डोळे होते ते डाऊन कास्ट होते, म्हणजे ती खालती नव्हती बघत. शी वॉज लुकिंग अप, ती वरती बघत होती, लुकिंग स्ट्रेट ऍट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड. आणि ती डायरेक्टली आपल्या प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे होणाऱ्या नवऱ्याकडे बघत होती. अँड इन हर आईज देअर वॉज नीदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कंटेम्प्ट. आणि तिच्या डोळ्यात न तर राग होता आणि ना तर कोणचं हेट होतं, म्हणजे तिला नफरती नव्हती. फक्त काय होतं, कोल्ड कंटेम्प्ट म्हणजे हेट्रेड, भयंकर तिला नफरत होत होती त्या माणसाशी. बिशंबर raised the garland to place it round the bride's neck. But before he could do so, Bholi's hand struck out like a streak of lightning, and garland was flung into the fire. तर बिशंबरनी आपले हात उचलले तिच्या गळ्यात माळा टाकाय करता. आणि जसंच त्यांनी असं अशा करून माळा टाकायला गेला, तर तिने काय केलं, तिने आपल्या हाताने त्या माळाला असं फटकारून दिलं आणि ती माळा जाऊन सीधे जे आहे आगीत पडली. शी गॉट अप अँड थ्रू अवे द व्हील. आणि ती उठली आणि तिने आपलं जे व्हील म्हणजे की जे हे होतं घुंगट असं उठावून दिलं, सगळं पडदा हटवून दिला. पिताजी, सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. आणि मग ती जोराने बोलली, अगदी क्लिअरली, साफ बोलली, जोराच्या आवाजात, पिताजी. अँड हर फादर, मदर, सिस्टर्स, ब्रदर्स, रिलेशन्स अँड नेबर्स वर स्टार्टल टू हिअर हर स्पीक विदाउट इवन द स्लाइटेस्ट स्टॅमर. आणि तिचे जितके भाऊ बहीण, आई वडील आणि जितके नेबर्स सगळेजण ऐकून चकितच राहिले एकदम. स्टार्टर म्हणजे शॉक होऊन गेले एकदम, की ही कशी बोलली, अशी कशी बोलली, विदाउट इवन स्लाइटेस्ट स्टॅमर, म्हणजे ही बिना हाकलावल्या कशी इतकं स्पष्ट बोलू पावली. पिताजी, टेक बॅक युअर मनी, आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन. तर ती म्हणाली की पिताजी आपले पैसे परत घ्या, मी या माणसाशी लग्न नाही करेन. रामलाल वॉज थंडरस्ट्रक, रामलालला जसं कोणतं करंट लागून गेला असेल. द गेस्ट बिगेन टू विस्पर, सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. तर जितकेही त्यांच्याकडे मेहमान आलेले होते ते सगळे फुसफुसावू लागले, म्हणू लागले की किती निर्लज मुलगी आहे, इतकी वाईट, दिसायला पण वाईट आहे आणि किती निर्लजपणा आहे. भोली, आर यू क्रेझी, शाउटेड रामलाल. रामलाल जोराने ओरडला, भोली तू पागल झाली आहेस काय? यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली. तू आपल्या फॅमिलीला, तू आपल्या परिवाराला जे आहे डिस्ग्रेस करणं चाहतीये, त्याला खाली दाखवणं चाहतीये. हॅव सम रिगार्ड फॉर आर इज्जत. तर आपली इज्जतचं काही तर लक्ष ठेव, म्हणजे आपल्या मान सन्मानाचं. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत, सेड भोली, आय वॉज विलिंग टू मॅरी दिस लेम ओल्ड मॅन. तर ती म्हणाली की तुमच्या इज्जतसाठीच मी या म्हाताऱ्या आणि जे आहे लंगड्या माणसाशी लग्न करायला तयार झाली. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी अँड कंटेम्प्टेबल कावर्ड एज माय हजबंड. आय वोंट, आय वोंट, आय वोंट.
तर ती म्हणाली मी लग्न करायला तयार होते तुमच्या या इज्जतसाठी, पण जे आहे आता मी अशा प्रकारच्या मी लालची टाईपच्या विकेड, खराब आणि ग्रीडी, लालची आणि कंटेम्प्टेबल म्हणजे की हेटफुल, ज्याच्याशी नफरत केली पाहिजे अशा आणि कावड माणसाशी मी लग्न नाही करेन, मी त्याला आपला हसबंड कधी नाही बनवेन, त्याला आपला नवरा नाही बनवेन आणि मी हे कधीच नाही करेन, कधीच नाही करेन, कधीच नाही करेन, असं ती 3दा म्हणते. व्हॉट अ शेमलेस गर्ल, वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. तर सगळेजण म्हणतात किती निर्लज मुलगी आहे, आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की ही तर अगदी हार्मलेस म्हणजे की जी कोणाला नुकसान नाही पोहोचवू शकत, अशा प्रकारची मूक एक गाय आहे, पण ही तर किती अगदी निर्लज मुलगी निघाली. अशा प्रकारे सगळे बोलू लागले आपसात. सो आता आपला कन्क्लुडिंग पार्ट आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पूर्ण करूया. फॉर नाव वी विल सी द लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये आपला क्वेश्चन नंबर 1 राहिलेला आहे, त्याला आपण बघूया. रीराईट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच दिली आहे म्हणजे की जे एक्झॅक्ट वर्ड्स आहेत स्पीकरचे, त्याला आपल्याला इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचंय. फर्स्ट आहे पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. भोली लुक्ड अप एज इफ टू आस्क रिअली. आता ह्याच्याकरता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सेंटेन्स कोणी बोललाय, कहाणीतनं घेतलं गेलंय आणि तुम्ही जर नीट ऐकलंय तर तुम्हाला माहिती असेल, जसं की हे सेंटेन्स कोणी टीचरने बोललं होतं. द टीचर लव्हिंगली टोल्ड भोली टू पुट द फिअर आउट ऑफ हर हार्ट. पुट द फिअर आउट ऑफ हर हार्ट. योरचं इथे काय होऊन गेलं, हार्ट होऊन गेलं, ठीक आहे, योरचं हर होऊन गेलं. अँड शी वुड बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन्स. यू विल, यूचं होतं तर शी होऊन गेलं. भोली लुक्ड अप एज इफ टू आस्क रिअली. त्याच्यानंतर काय होईल, भोली लुक्ड अप एज इफ शी वॉन्टेड टू आस्क इफ शी वुड रिअली स्पीक. तर असे आपल्याला चेंजेस करावे लागतील, जे तुम्ही नीट प्रकारे बघा. येस सर्टेनली हिज वाईफ सेड भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईडग्रूम. हिज वाईफ शोड सर्टेनिटी. तर त्याच्या बायकोनी सर्टेनिटी दाखवली अँड आन्सर्ड अफर्मेटिव्हली. अफर्मेटिव्हली म्हणजे हाव मध्ये, आणि तिने उत्तर हाव मध्ये दिलं. म्हणजे पहा, सर्टेनिटी, तर हिज वाईफ शोड सर्टेनिटी, ठीक आहे ना, आणि येस मध्ये अँड आन्सर्ड अफर्मेटिव्हली अँड फर्दर ऍडेड, आणि पुढे बोलली हिज वाईफ सेड भोली विल बी लकी अँड फर्दर ऍडेड दॅट भोली वुड बी लकी. विलचं काय होऊन गेलं, वुड होऊन गेलं, वुड बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईडग्रूम. नेक्स्ट आहे व्हॉट विल दॅट विटलेस वन से शी इज लाईक अ डम काऊ मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. त्याच्यात काय, रामलाल मटर्ड व्हॉट दॅट विटलेस वन वुड से एज शी वॉज लाईक अ डम काऊ अँड अगेन एक्सप्रेस्ड पॉसिबिलिटी सेइंग दॅट ही वॉज राईट. नेक्स्ट आहे बी अ लिटल कन्सिडरेट प्लीज, इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज, देन आउट विथ 5,000. तर ह्याच्यात कोणाकोणाचे 2 बोलणे आहेत. एक तर आहे पहिलं रामलालचं, हे जे शब्द होते हे रामलालचे होते, आणि नेक्स्ट जे होते ते बिशंबरचे होते. तर बघा, रामलाल रिक्वेस्टेड द ब्राईडग्रूम, तो त्याला रिक्वेस्ट करत होता की बी अ लिटल कन्सिडरेट. Ramlal requested the bridegroom to be a little considerate. He further said that if he went back, काय लिहिले, if you go back, तर गोचं काय होऊन गेलं, went. If he went back, he could never show his face in the village. तर बघा, he could never show his face in the village. Then out with 5,000. तर हे काय, the bridegroom then told. तर इथे तुम्ही ब्राईडग्रूम किंवा बिशंबर दोन्ही गोष्टी लिहू शकता. The bridegroom then told Ramlal to give out 5,000 to him. Next आहे पिताजी take back your money. I am not going to marry this man. भोली are you crazy? shouted रामलाल. त्याच्यातही 2 लोकांचे वाक्य आहेत. एक तर आहे भोलीचं आणि एक आहे रामलालचं. भोली told her father to take back his money. म्हणजे भोलीने वडिलाला म्हटलं की आपले पैसे परत घेऊन घ्या. As she was not going to marry that man. रामलाल angrily asked भोली if she was crazy. तर बघा, रामलाल शाउटेड रामलाल ना, म्हणजे की तो रागावून त्यांनी म्हणतात. तर रामलाल अँग्रीली शाउटेड एट भोली, भोली आर यू क्रेझी, बा आस्क्ड भोली इफ शी वॉज क्रेझी. अशा प्रकारे आपण डायरेक्ट जे आहे ते चेंज केले डायरेक्ट ह्याच्यामध्ये. आज आपला सेशन इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये हा चॅप्टर कन्क्लूड होऊन जाईल. आजचा जो सेशन आहे तो आपण परत नीट बघा आणि समजायचा प्रयत्न करा, ग्रामर पोर्शन वगैरे, कारण ग्रामर पोर्शन महत्वाचा असतो. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.